नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 धम्म साकतच्या समूह मुंबई आयोजित व्याख्यानमाला क्रमांक 2 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. सत्राचा प्रारंभ आपण नियमित 30 पठणाने करतो आणि त्यासाठी मी आता नैनाताई तांबे यांना आपल्या या ऑनलाईन मंचावर आमंत्रित करते की त्यांनी 30 सादर करावं. नैनाताई. नमो बुद्धस्य जय भीम. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धम्म श्रवणाचा लाभ तर आता मगाची प्रचिती घेण्यासाठी आपण व्याख्यानमाला क्रमांक 2च्या अंतर्गत करूया आणि यासाठी जातक अट्टकथेचे 78वे पुष्प जातक क्रमांक 201 मधील पहिले म्हणजेच बंध नागर जातक वर्णना हे अति आनंदे अभिमाने गुंफले जाणार आहे. तेव्हा या जातकाची विस्तृत माहिती आपण सन्माननीय सिद्धार्थ लभाणे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी सरांचा एक संक्षिप्त परिचय देऊ इच्छिते. आजचे प्रमुख प्रज्ञादायी मार्गदर्शक आपले सन्माननीय सिद्धार्थ लभाणे सर, वंदनीय आचार्य. सरांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा थोडक्यात असा. सरांनी केमिकल इंजिनिअरिंग मधून बीईची तसेच पालीमधून एमए ची उपाधी धारण केलेली असून ते एमपीएससी आणि नेट या स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मानकरी आहेत. सन 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील सहसंचालक हे उच्च पद भूषवित निवृत्त झालेले आहेत. आपल्याला धर्मसागरच्या समूहावरून सरांच्या अनेक व्याख्यानांचा लाभ मिळाला आहे. चला तर मग आजही मिळवूया. सर, आपणास आदरपूर्वक विनंती, आपण आज आम्हाला बंध नागार जातक वर्णनाबद्दल मार्गदर्शन करावे. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. आजच्या धम्मसाकच्यात उपस्थित असलेले सगळे मान्यवर उपासक उपासिका यांना पण नमो बुद्धाय, जय भीम. आपल्या धम्मसाकच्या टीमचे सगळे मेंबर्स जे अविरतपणे काम करून ह्या धम्मसाकच्या सगळ्या ज्या एपिसोड्स आहेत ते यशस्वीपणे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवतात, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करतात, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. मला आज संधी दिली हे धम्मसाकच्यातील जातक वर्णना ही सादर करण्यासाठी, त्याबद्दल परत त्यांचे आभार. तर आपण डायरेक्ट सरळ आपण बंधनागार जातक वर्णना या विषयावरती आपण धम्मचर्चा करूया. तर बंधनागार ह्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते की बंधन आणि आगार, नाही का. तर बंधनाचं आगार म्हणजे जेल किंवा तुरुंग, याला रिलेटेड आपली
आजची धम्मसकच्छा राहणार आहे. तर ह्या जेलच्या अनुषंगाने आपण कसं बुद्ध धम्म शिकवतात. बुद्ध काय करतात की प्रत्येक घटना जी आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपला धम्म शिकवत असतात. तर त्यांना ही घटना निदर्शनास आणून दिली गेली आणि त्यानुसार बुद्ध पुढे चर्चा करत आहेत. तर बंधनागार जातक वर्णना न तंग दळंग बंधनं आहू धीरा इदं सत्था जेतवने विहरंतो बंधनागारं आरंभ कथेसी. तर ही जी कथा आहे जे बंधनागारं जातक आहे ते कुठे सांगितलं आहे बुद्धांनी, तर जेतवने विहरंतो, जेतवनामध्ये असताना. तर हे आजचं जे व्याख्यान आहे ते आहे बंधनागार जातक वर्णना. बंधनागारचा अर्थ मी सांगितलेला आहे, ते म्हणजे तुरुंग. तर या तुरुंगाच्या अनुषंगाने आपण ही जातक कथा बघणार आहोत. तर ही जी जातक कथा बुद्धांनी या ठिकाणी या जातकावरती देशना दिलेली आहे ती आहे जेतवनामध्ये, नाही का. तर काय होतं की घटना अशी आहे, तस्मी कीरकाले बहुसंधी छेदक पंथघातक चोरे आणेत्वा. जे वाटमारी करणारे किंवा घरफोडी करणारे गंभीर चोर आहेत त्यांना घेऊन ते राजासमोर उभे करण्यात आले आणि ते उभे केल्यानंतर ते राजाने त्याला आदेश दिला, बंधापेशी करवून घेतले. काय? हातकड्या आणि रज्जुबंधन म्हणजे दोरखंड आणि संखलिक साखळ्या यांनी त्यांना बंधक करण्यात आलं. तर आता त्यावेळेस काय होतं, आता हे जेलमध्ये आहेत सगळे चोर. 30 मत्ता या जानपदा, ऍक्च्युली जनपदा पाहिजे, ही टायपिंग मिस्टेक आहे. 30 मत्ता जनपदा भिक्खू सत्तारंग दठ्ठुकामा आगंत्वा विश्वा वंदित्वा पुनदिवसे पिंडाय चरंता बंधनागारं गत्वा ते चोरे दिस्वा पिंडपातं पटिक्कंता सायन्न समये तथागतं उपसंकमित्वा. तर काय होतं की 30 भिक्खू जे आहेत ते शास्त्याला वंदन करायला आले होते आणि पुनदिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी चारिका करायला जेव्हा बाहेर पडले तर ते बंधनागारापासून जात होते. जेल पासून जात असताना त्यांना ते चोर दिसले. ओके, आता ते पिंडपात झाल्यानंतर मग संध्याकाळी सायन्न समय शास्त्याला ते सांगत आहेत की काय सांगत आहेत, भन्ते अज अमेही पिंडाय चरंतेही बंधनागारे बहुचोरा अद्दुबंधनादी बद्धा महादुःख अनुभवंता दिठा. आम्हाला म्हणते आम्ही जेव्हा चारिका करताना तिकडून आलो, बंधनागाराकडून आलो, त्या ठिकाणी काही चोर जे आहे ते बंदिस्त होते साखळदंडामध्ये. तर ते महादुःख अनुभवंता दिठा, ते महादुःख अनुभव करत होते. ते तानी बंधनानी छिंदित्वा पलायंतू न सक्कोंती. ते त्यांच्या बंधनातून छिंदित्वा, ते बंधन तोडून पळून जाऊ शकत नव्हते. मग म्हणतात अथी नोको तेही बंधने ही थिरत्तरंग नामं अयबंधनं ती पुच्छिंसू. तर ते जे शास्त्राला जाऊन सांगत आहेत, की म्हणते आम्ही असे चोर बघितले आहेत आणि ते महादुःख अनुभवत आहेत. तर या चोरांच्या बंधनामध्ये जे चोरांना जे बंदिस्त केलेलं आहे त्या बंधनापेक्षाही असं काही कोणतं बंधन आहे का, असे ते भिक्खू शास्त्रांना विचारत आहेत. त्यावरती आता बुद्ध काय उत्तर देत आहेत, सत्था भिक्खवे की बंधनानी नामेतानी. कुठले बंधनाबद्दल सांगताय तुम्ही? यंग पनेतं धनधैय पुत्तदारा दिसू तन्हा संखातं किलेस बंधनं एतं एतेही बंधनेही सत्तगुणेही सहस्रगुणेही थिरतरं. तर भिक्खून तुम्ही तर हे म्हणताय की हे जे बंधन आहेत हे काहीच नाही आहेत. याही पेक्षा जे बंधन आहेत ना ते आहे धनधान्य, धनधान्य आणि पुत्तदार, पुत्राचं बंधन, दार आदिसू पत्नीचं बंधन आणि आदी म्हणजे इत्यादी. ह्या ज्या अटॅचमेंट आहेत सगळ्या इतर आपल्या प्रिय व्यक्तीच्या, प्रियजनांच्या, त्या आणि तण्हा संकातं तृष्णा किलेस याचे जे बंधन आहेत
एतं एतेहि बंधनेहि सतगुणेहि सहस्र गुणे थिरतरं. हे जे आहेत ना बंधनं, क्लेश बंधनं, तृष्णा, आसक्ती, हे कसे आहेत? सतगुणेहि सहस्र गुणेहि, 100 पटीनी, 1000 पटीनी जास्त स्थिर आहेत, म्हणजे जास्त स्ट्रॉंग आहेत. एवं महंतंपी पनेतं दुच्छिंदनीय बंधनं. हे जे बंधन आहेत, जे कसे आहेत? दुच्छिंदनीय, अत्यंत कठीण आहेत, तोडायला कठीण आहे. छिंदनीय म्हणजे ब्रेक करणे, नाही का? तर असे बंधन तोडण्याला कठीण असलेली एक पौराणिक कथा, हे असे बंधन तोडणारा, कठीण बंधन तोडणारा एक व्यक्ती, याबद्दल आता बुद्ध सांगत आहेत. पौराणिक पंडिता, असा एक पौराणिक जो पंडित आहे, त्यांनी हे बंधन छिंदन केलेले आहेत, तोडलेले आहेत. पौराणिक पंडिता छिंदित्वा हिमवंतं पविसित्वा पबच्चिन्सु तीवत्वा अतितं आहारी. भिक्खूंनो, याही पेक्षा 1000 गुणाने, 1000 पटीने जे जे दृढ बंधन आहेत ते तोडणारा एक पौराणिक पंडित आहे. आणि हे पौराणिक पंडिताबद्दल मी आता आपल्याला अतीत सांगणार आहे, असं बुद्ध सांगत आहेत. तर आता आपण अतीत मध्ये चाललो आहे. तर अतीतामध्ये, अतीते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जंकारेंतो बोधिसत्तो एकस्मी दुग्गत गहपत कुले निब्बती. तर एका वाराणसी राज्यामध्ये, वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा असतो आणि त्याच्या पोटी बोधिसत्व एकस्मी दुग्गत गहपती कुले. तर हा जो बोधिसत्व असतो ना, हा एका दुग्गत म्हणजे गरीब कुळामध्ये जन्म घेतलेला असतो त्यांनी. तस्स वयपत्तस्स पिता कालम आकाशी. तर काही कालानंतर त्याचे वडील मरण पावतात या बोधिसत्वाचे. सो भतिंकत्वा मातरंग पोसेसी. तर मग आता भतिंकत्वा म्हणजे कामकाज करून किंवा आपला व्यवसाय करून आईला तो पोसत असतो. अथस माता अनिच्छ मानस एव एकं कुलधितरं गेहें कत्वा अपर भागे कालम आकाशी. तर त्याची इच्छा नसताना सुद्धा बोधिसत्वाची ती आई काय करते? त्याला एक कुलधितर म्हणजे त्याला एक मुलगी आणून तिचं लग्न म्हणजे घरी सून आणते. आणि सून आल्यानंतर ती आई जी आहे ती सुद्धा मरण पावते. मग पुढे भर्याय पिस कुच्छिय गर्भो पतिष्ठासी. मग काय होते? काही काळाने त्या पत्नीला गर्भधारणा होते. सो गब्बस पटिथित भाव अजानंतो. तर त्याला ती गर्भार आहे हे काही माहिती नाही आहे, अजानंतो. मग तो म्हणतो, भद्दे त्वं भतिंकत्वा जीवाही अहं पबज्जी सामी. काय कर? भद्दे म्हणजे प्रिय पत्नी. जे भद्दे म्हणजे सुंदर शब्द आहे. अभद्र जसा म्हणतो ना आपण, अभद्र म्हणजे वाईट, अभद्र, त्याच्या उलट भद्द, चांगलं. तर तिला रिस्पेक्टफुली म्हणतो की तू स्वतःची काळजी घे आणि स्वतःचं काम रोजीरोटी कमाव, आणि मी मात्र पबज्जी सामी, मी प्रवज्जा घेणार आहे. तर काय होतं की ती जी पत्नी आहे ती गर्भार असते, पण हे माहिती नसतं, त्या बोधिसत्वाला माहिती नसतं. तर तो म्हणतो की आता तू काय कर, स्वतःची उपजीविका कर, मी मात्र प्रवज्जा घेणार आहे. आता सापी म्हणजे ती आता पतीला उत्तर देते आहे, गभो में पठितो मई विजाताय दारकं दिसवा पबज्जी ससी. तर ती म्हणते की स्वामी, माझ्या पोटामध्ये गर्भ आहे, आता या बाळाचं विजाताय, याचा जन्म झाल्यानंतर तुम्ही पवज्जा घ्या, आता तुम्ही थांबलं पाहिजे. तर ते बोधिसत्व म्हणतात की सो म्हणजे तो साधू ती पटिच्छित्वा संपटिच्छित्वा तस्स विजातकाले, म्हणजे ते ऍग्री करतात बोधिसत्व आणि म्हणतात की भद्दे त्वं सोत्थिना विजाता इदानाह पबज्जी सामी. मी काय करतो की तुझ्या बाळणपण झाल्यानंतर मी नंतर प्रवज्जा घेतो. अथ नंग सा पुत्तकस ताव फनपानतो अपगमन कालं आगमेही. तर मग काय होतं की ती जेव्हा तो बाळाचा जन्म झाल्यानंतर मग पुढे काय होतं की ती म्हणते की नाही, आता बाळाचा जन्म झालाय,
आता ती जोपर्यंत तिचं स्तनपान सुरू आहे त्या बाळाचं तोपर्यंत तुम्ही प्रवज्जा घेऊ नका. तर असा ते त्यांचा प्रवज्जेचा जो क्रम आहे किंवा त्यांचं जे डिटर्मिनेशन आहे ते काय होत आहे, पुढे पुढे जात आहे. सो चिंतेसी, मग तो विचार करतोय, इमंग संपटी छापेत्वा गंतू न सक्का, मी इतकी ठरवून सुद्धा मी जाऊ शकत नाही आहे. इमिसा अनाचिकित्वा पलायित्वा प्रबज्जी सामी, त्यामुळे काय करूय, अनाचिकिता सावं, म्हणजे मी हिला न सांगताच गेलं पाहिजे, है ना. तर सो तसा अनाचिकित्वा रत्तीबागे उठायन पलाई, तर ते काय करतात बोधिसत्व, मग तिला न सांगताच निघून जातात. ओके, कारण त्याला माहिती असते की मीला सांगितलं तर परत मी अडकून पडेल. अथनंग नगर गुत्तिका आगयेसु, तर तो काय करतो, घरून निघून जातो बोधिसत्व. तर नगर गुत्तिका म्हणजे गार्ड्स, ज्या नगराचे गार्ड असतात ना ते त्याला अडवतात. तर त्यावेळेस तो म्हणतो की अहं सामी मातु पोसिको नामं विसज्जेत, मला सोडून द्या तुम्ही, कारण मी कोणाचं तरी पोषण करतो आहे, मातू पोषक, आईचं पोषण करणार आहे, असं सांगतो तो. तर ते सांगतात, हे सांगितल्यानंतर जे त्यांचे गार्ड्स आहेत तिथले ते त्याला सोडून देतात. तेही अत्तानंग विसज्जा बेत्वा एकस्मि ठाणे वसित्वा अगद्वार न एव निखमित्वा हिममंतं परिसित्वा इसी प्रबज्जं पविजित्वा सभीया व सभीयाच समापत्तियोच निबत्तित्वा झान केळ किळंतो विहासी. तर मग काय करतो की त्यांच्यापासून, त्या रखवालदारांपासून स्वतःची सुटका करून तो जो बोधिसत्व आहे तो हिमवंत प्रदेशामध्ये जातो, प्रवज्जा घेतो आणि समापत्ती प्राप्त करतो आणि ध्यानामध्ये लीन होतो. ध्यान केळ किळंतो विहासी, आणि तिथे ध्यानामध्ये तो विहार करत असतो. सो तत्थ वसंतो एव रूपंपी नाम में दुचिंदनीय पुत्तदारस बंधनं केलेस बंधन छिंदती. तर त्यावेळेस तिथे राहत असताना, वसंतो तिथे राहत असताना त्याच्या मनामध्ये एक उदान येते, कारण त्याला अभिया प्राप्त झालेली असते, त्या ध्यानाच्या उच्च अवस्थेला तो गेलेला असतो, त्याला खूप काही मिळालेलं असतं त्याच्यातून, त्याचं जे चित्त आहे, त्याचे क्लेश आहेत ते कमी झालेले असतात, ते नष्ट झालेले असतात. तर त्यावेळेस तो म्हणतो एव रूपांपी नाम दुछिंदनीय पुत्तदार बंधन केलेस बंधन छिंदित. आता मी ह्या पुत्तदार मुलांचे, पत्नीचे क्लेश इत्यादी सगळे बंधन तोडून टाकलेले आहेत. आणि अशा वेळेस त्याच्या तोंडून जे उदान बाहेर पडतं ते उदान म्हणजे आजची गाथा आहे, ज्या आजच्या 2 गाथा जी आहे तर ते उदान आहे. तर ते उदान मध्ये ते बोधिसत्व काय म्हणत आहे ते बघा. न तंग तळंग बंधनं आहू धीरा यदा यसं दारुज पबज्ज सारत्त रत्ता मणिकुंडलेसु पुत्तेसु दारेसु च या अपेक्षा. तर हे उदानामध्ये तो बोधिसत्व म्हणतो की न तंग दळंग बंधन आहू, हे जे यदायस दारुज पबज, यसंग म्हणजे लोखंड, दारुज दारू पासून म्हणजे लाकडापासून बनवलेलं जोखड, जे कैद्याच्या गळ्यात घातलं जातं खांद्यावर, तुम्ही बघितलं असेल, तर त्याला म्हणतात दारुज. आणि पबज्जंच, आता हा पबज्ज आहे आणि ती पबज्ज आहे याच्यामधला फरक लक्षात घ्या. पबज्ज हा जो शब्द आहे तो पबज्ज म्हणजे जे दोरखंड आहे ना, ज्या काथ्यापासून विणलेला दोर, त्याच्यामध्ये आपल्याला अठ्ठकथेत पुढे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण येणार आहे. तर लोखंडाच्या कड्या, लाकडाचं जे जोखड किंवा दोरखंड, याच्याही पेक्षा बंधन जे आहे ते मजबूत कोणतं बंधन जर असेल तर ते आहे मणिकुंडलेसु, झिरे जवारात, पुत्तेसु दारेसु, पुत्राचं बंधन, स्त्रीचं बंधन आणि आपल्या प्रियजनांचं बंधन, हे त्याही पेक्षा अत्यंत कठीण आहे, तोडण्यास कठीण आहे. आणि असं बंधन आता पुढच्या गाथेत म्हणतात एतं दळंग बंधनं आहू धीरा. तर धैर्यवान व्यक्ती जो निब्बाणाच्या मार्गावर निघालेला आहे,
निब्बाणाशी संग्राम करायला निघालेला आहे. निब्बाण मिळवण्यासाठी जो संग्राम करतो आहे त्याच्यासाठी असा धैर्यवान, याचं पुढे स्पष्टीकरण आहे. तर असा धैर्यवान काय करतो, ओहारीनं शीतलं धूपमुच्छ, जे धूपमुच्छ आहे ते तोडण्यास कठीण आहे असे जे बंधन आहेत ते एतंपि छेत्वानं, त्याला तोडून अनपेक्षिनो काम सुखं पाहया, हे सेन्शुअल प्लेजर्स तोडून तो अनपेक्षित होऊन, म्हणजे त्या स्त्रीच्या सुखापासून कोणती अपेक्षा न करता तो मुक्त होतो. आणि ते सगळं तो जो करतो ते कसं करतो, एक संग्रामाच्या स्वरूपात करतो, हे बुद्ध या ठिकाणी या 2 गाथामधून सांगत आहे. तर अशा ह्या 2 उदाहरण त्यांच्या मुखातून बाहेर पडले आहे. तर आता आपला कन्क्लुजन पार्ट सुरू आहे. तर शेवटच्या गाथेमध्ये, दुसऱ्या गाथेमध्ये आलेला आहे शब्द एतंपि छेत्वानं. तर ही जी एतंपि छेत्वानं याचं विश्लेषण आता बघतो आपण शॉर्ट मध्ये. ते असं आहे, एतं एवं दळंपी केलेस बंधन ध्यान खग्गेन छिंदित्वा. म्हणजे या छेत्वाचा अर्थ, छेत्वानाचा अर्थ असा दिलेला आहे की दळंपी केलेस बंधन, जे अत्यंत मजबूत असलेले जे केलेस बंधन आहे ते कशाने तोडायचे आहेत, यान खग्गेन, ज्ञानाच्या तलवारीने, छिंदित्वा अयं आदामानी छिंदित्वा. अय म्हणजे परत, अय म्हणजे लोखंड, त्या लोखंडाच्या मत्तवार वारणा म्हणजेच मरणाप्राय यातना देणारा पंजरे, पिंजरा, लोखंडी पिंजरा, त्यालाही छिंदित्वा सिंह पोतका वियच धीरा. म्हणजे जो जसा सिंहाचा जो पुत्र आहे तो काय करतो, अशा पंजराला, अशा पिंजऱ्याला तोडून तो काय करतो, वत्थु काम केलेस कामे उपकार भूमी वियंग जिगुच्छमाना. म्हणजे जी केलेस कामातली जी भूमी आहे, जे आपण जे सेन्शुअल प्लेजर्स मध्ये राहतो, अशा उपकार भूमी जी आहे तिला जिगुच्छमाना अनपेक्षिनो, त्याची किळस वाटून, जिगुच्छमाना अनपेक्षिनो, त्याच्याबद्दल कुठली आसक्ती न ठेवता, काम सुखं पहाय वज्जंती पक्कमंती, काम सुख सुद्धा तो सोडून देतो आणि काम सुख पहाय वज्जंती, नाही का, सोडून देतो, आणि वज्जंती म्हणजे काढून टाकणे, एकच अर्थ आहे. पक्कमंती, तो तिथून निघून जातो. आणि निघून काय करतो, पक्कवित्वा च पण हिमवंतं पविसित्वा ईसी पबज्जित्वा ध्यान सुखेन विती नामेंती ती. असा त्या गाथेतल्या शब्दाचा पोड करून या ठिकाणी सांगितलाय की तो काय करतो की घरातून निघून ईसी पबज्ज पर्वतावर जाऊन तिथे ध्यान सुखाने, ध्यानाच्या सुखामध्ये तो विचरण करीत आहे. असं या दुसऱ्या गाथेचं शब्दाचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर अशी गाथा आता या ठिकाणी आपल्याला एंड आलेलो आहे, आपण कन्क्लुजन पर्यंत. तर एवं बोधिसत्तो इमं उदानं उदानित्वा अपरिहीन ध्यानो ब्रह्मलोको परायणो अहोसी. आता जे त्यांनी जे गाथा म्हटलेली आहे, उदान म्हटलेलं आहे, तर हे उदान उदानित्वा म्हणून तो काय झालाय की अपरिहीन ध्यानो, ज्याची परिहानी होऊ शकत नाही असं ध्यान, असं उच्च स्तराचं ध्यान म्हणजेच ध्यान अवस्था, ती धारण करून तो जो बोधिसत्व आहे तो ब्रह्मलोकाच्या परायण, म्हणजे तो ब्रह्मलोकामध्ये जातो. तर इथपर्यंत ही गाथा आलेली आहे. मग सत्था इमंग धम्म देसनं आहारित्वा सच्चानी पकासेत्वा जातकं समोधानसी. आता हे बुद्ध सांगत आहे, धम्मदेसना देत आहेत, आणि हे जातक सांगितल्यानंतर त्याचं समोधान करत आहेत. तर हे समोधान केल्यानंतर सच्च परियोसाने केची सोतापन्ना केची सकदागामिनो केची अनागामिनो केची अर्हंतो अभयसु. तर ते झाल्यानंतर ते ऐकून, तो धम्म श्रवण करून काही जण सोतापन्न झाले, काही सकदागामी झालेत, काही अनागामी झालेत, आणि काही अरंत सुद्धा झालेत. बघा, तर त्यावेळेस बुद्ध सांगत आहेत की तदा माता माया महामाया अहोसी. ती जी माझी आई होती ती महामायाच होती. पिता शुद्धोधन महाराजा, हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल. भरिया राहुल माता,
पुत्तो राहुलो पुत्तदारंग पहायंग निखमित्वा. म्हणजे राहुल माता ती तेव्हा पण राहुल माताच होती आणि राहुल माझा पुत्र होता आणि पुत्रदाहन पहाय निखमित्वा, जो हे सगळं सोडून जाऊन प्रबज्जित झालेला जो पुरीस होता, अहमेवं अहोसी, तर मी स्वतः तो होतो, जो निखमित्वा प्रबज्जित झालेला तो मीच होतो. तर या अशा पद्धतीने या ठिकाणी बंधनागार जातक वर्णना पूर्ण झालेली आहे. तर आता थोडं यातलं विश्लेषण बघूया आपण. तर एक शॉर्ट मध्ये जर बघितलं तर ही जी गाथा आहे, तर घटना काय आहेत की कारागृहातील बंदिस्त कैदी आपण त्यांनी बघितलेले आहेत भिक्खूंनी. आणि दुसरी आधीची घटना पूर्वजन्माची घटना आहे, ती पत्नी पुत्राच्या आसक्तीचे बंधन तोडून जाणारा बोधिसत्व. हे दोन फॅक्टर्स या ठिकाणी दिसतात आपल्याला. तर बुद्धांची शिकवण आहे की या बंधनापेक्षाही दूर असे बंधन जे आहे ते आहे आसक्तीचं बंधन, ते तोडलं पाहिजे. आणि याच्यातून बुद्ध नेखम्म पारमिता आपल्याला हायलाइट करत आहेत, दर्शवित आहेत. तर नेखम्म पारमिता म्हटल्यानंतर काय होतं की नेखम्म पारमिता फार चुकीच्या अर्थाने कधी कधी घेतलं जातं की किती विचित्रपणा आहे की घरदार सोडून चाललाय आहे बोधिसत्व, किंवा एखादी धैर्यवान व्यक्ती घरदार सोडून चाललेली आहे, तर ते कसं काय नेखम्म, ते कसं काय कुशलकम्म आहे, हा प्रश्न नेहमी पडत असतो आपल्याला. समाजामध्ये पण बघा की अरे तो तर घरातून पळून गेला, किंवा अशा पद्धतीचे वाक्य आपल्याला ऐकायला येतात. पण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की नेखम्म म्हणजे घरातून पळून जाणं नव्हे, त्या पळून जाण्याच्या मागचा किंवा घरातून निघून निखमित्वा, नेखम्म म्हणजे निखमित्वा या शब्दाचा तो सिमिलर शब्द आहे. निखमित्वा, निघून, घरदार सोडून, पुत्र पत्नी किंवा हिरे जवारा सोडून, तो जर व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी की याच्याही पेक्षा मला काहीतरी जास्त मिळेल, मी जास्त ऐश्वर्य भोगेन, या पत्नीची मुलांची कटकट नको, मला अजून काहीतरी मिळवायचं आहे, मला अजून संपत्ती मिळवायची आहे, प्रसिद्धी मिळवायची आहे, हे जर त्याचं ध्येय असेल तर ते निखम्म होत नाही. तर नेखम्म काय आहे, तर तुमचा हेतू जो आहे तो उदात्त असला पाहिजे. म्हणजे माझंही सुख आणि माझ्या समाजाचंही सुख, माझ्या पिता पुत्रांचं सुद्धा सुख, मी या ठिकाणी सुख पिता पुत्रांचं कसं होईल ते नंतर आपल्याला लक्षात येईल. की हा उद्देश घेऊन जेव्हा एखादा बोधिसत्व किंवा एखादा व्यक्ती घरदार सोडून जातो, तर त्याच्या ध्येय गाठण्यासाठी, सुखाचं ध्येय गाठण्यासाठी, ज्या आपल्या बंधनात, आपल्या ज्या दुःखाच्या बंधनात आपण अडकलेलो आहे, अत्याचाराच्या बंधनात अडकलेलो आहे, या बंधन तोडण्यासाठी जो घरदार सोडून निघून जाते ते आहे निखम्म. तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण डिफरन्स आपल्याला लक्षात आला. तर एका ठिकाणी आपण बघितलेलं आहे की संगमावचर जे जातक झालेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं की जो नंद आहे तो लग्नाच्या तयारीत असतो, नाही का. ती त्याची पत्नी असते ती सुंदरी नंदा, नाही का, जनपद कल्याणी, ते सुद्धा स्वतःला सजवत असते आणि लग्नाची तयारी सुरू असते. आणि त्या ठिकाणी बुद्ध जातात आणि त्या नंदाला संघामध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला बरोबर धम्मदेशना देतात किंवा त्याला तसं कन्व्हिन्स करतात. ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे. तर यावरूनही सुद्धा बुद्धांवरती खूप सारे आरोप करण्यात आले होते की बघा, संसार सुखाला आता सुरुवात करणार तो नंद आणि त्याला बुद्ध त्यापासून तोडून नेत आहेत, नाही का, त्याला नेखम्म करायला भाग पाडत आहेत. तर यामध्ये हे जे भ्रम जो लोकांमध्ये आहे तो असा आहे की संसार सुखातून बुद्ध तोडत आहेत, पण तसं नाही आहे. बुद्धांना त्याच्या पलीकडलं जे परमसुख आहे ते अभिप्रेत आहे. ते म्हणतात की हे जे संसार सुख आहे हे दुःख देणारं सुख आहे, हे समजून देतात. आणि त्यानंतर नंदाला ज्यासाठी त्या नंदाला निखम्म करायला लावतात, तर ते जे निखम्म आहे ना ते परमसुख देतं त्याला, तो अरहंत होतो. आणि निश्चितच हे जे आहे निखम्म
हे तुम्हाला सुखाकडेच नेणार आहे. तर हा जो भ्रम आहे आपण दुरुस्त केला पाहिजे किंवा समजून दिला पाहिजे दुसऱ्यांना. तर हे नेक्खम्मा बद्दल झालं. तर नेक्खम्मानंतर आता हे जे बंधन आहेत ज्या अठ्ठकथामध्ये, जातक अठ्ठकथामध्ये, तर जे बंधन तोडून आपल्याला निब्बाण प्राप्ती करायची आहे किंवा दुःखमुक्तीचा मार्ग शोधायचा आहे किंवा दुःखमुक्तीकडे वाटचाल करायची आहे. तर हे जे 10 बंधन आहेत ते बुद्धांनी सांगितलेलं आहे संयोजन सूत्रामध्ये अंगुत्तर निकायात. तर बुद्ध काय म्हणतात, संयोजनेषु भिक्खवे धम्मेषु निब्बिदानुपस्वी विहरंतो. जेव्हा भिक्खूंनो संयोजनामध्ये जो भिक्खू आहे आणि त्या भिक्खूला निब्बिदानुपस्वी विहरंतो, ते तोडण्यासाठी तो विहार करत आहे, तेव्हा काय होतं, रागं पजहती, दोषं पजहती, मोहं पजहती, असा तो प्रयत्न करत आहे. तेव्हा राग दोष मोह हे निघून जायला लागतात. पजहती रागं पहायं, दोषं पहायं, मोहं पहायं, परिमुच्यति जातीया जराय मरणेन शोकेहि परदुःख परदेवेहि दुःखेहि दोमनस्सेहि उपायासेहि परिमुच्यन्ति दुःखमाती वदामि, असं मी म्हणतो, वदामि. तर काय म्हणतात बुद्ध की जेव्हा तो संयोजन तोडायला सुरुवात करतो, निब्बिदा होतील त्या संयोजनाची अशी जी ते प्रयत्न करतो, सम्मा व्यायाम करतो, तेव्हा हा जो साधक आहे तर तो राग दोष मोहातून मुक्त होतो आणि परिमुच्यति मुक्त होतो, दुःखातून मुक्त होतो. तर हे जे संयोजन आहे ज्याला आपल्याला तोडायचं आहे, तर ते संयोजन कोणते आहेत, तर ते सांगतायत, दसईमानी भिक्खवे संयोजनानी. कतमानी दस, कोणते 10, पंचो ओरभागीयानी संयोजनानी आणि पंच उद्दुपभागीयानी संयोजनानी. तर भिक्खूंनो टोटल 10 जे संयोजन आहेत त्यातले काय आहेत, ओरभागीयानी, पंच ओरभागीयानी 5 आहेत आणि उद्दुपभागीयानी 5 आहेत. तर त्याबद्दलचे पुढे डिटेल्स आलेले आहेत. तर पहिले 5 कोणते, तर सक्काय दिट्ठी, विचिकिच्छा, शीलाबद्ध परामर्शो, कामछंदो, व्यापादो, इमानी, पंच ओरभागीयानी संयोजनानी, हे 5 आहेत. आणि रूपरागो, अरूपरागो, मानो, उद्धच्च, अविद्या, इमानी, पंच उद्दभागियानी संयोजनानी, हे जे आहेत हे उद्दभागियानी आहे. इमानी को भिक्खवे दस संयोजनानी, हे 10 संयोजन. आपण आता याला टेबल फॉर्म मध्ये बघूया. तर हे जे आता आपल्या अठ्ठकथेत बघितलं आहे की काही जण बुद्धांच्या त्या देशनेने काही सुतापन्न होतात, सकदागामी होतात, अनागामी होतात आणि अरहत सुद्धा होतात. तर हे जे संयोजन, कोणते संयोजन तोडल्याने कुठली अवस्था प्राप्त होते हे आपल्याला या टेबलवरून दिसतंय. तर सक्काय दिट्ठी, विचिकिच्छा आणि शीलबद्ध पराभासो, हे 3 संयोजन तोडल्यानंतर तो स्वतापन्न होतो. तर सक्काय दिट्ठी काय आहे, सक्काय दिट्ठी म्हणजे मी, माझी शरीर, माझं हे, माझं ते, माझं मी कसा दिसतो, माझी शरीर यष्टी, माझी पत्नी, माझा मुलगा, माझं हे हिरे जवाहरात, हे जे माझं 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 जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तो त्यामध्ये अडकून पडलेला असतो, त्या आसक्तीमध्ये. जेव्हा हे तुटायला लागतं, रियालिटी कळायला लागते स्वतःबद्दलची, जी स्वतःबद्दलची रियालिटी की माझं काहीच नाही आहे, न मेसो आत्ता, माझ्यामध्ये मी म्हणणार, माझं म्हणणार असं काहीही नाही, हे जेव्हा त्याला यथाभूत कळते ते तेव्हा तो सक्काय दिट्ठी हे बंधन तोडत असतो. दुसरं बंधन आहे विचिकिच्छा, डाऊट्स. मग हे बुद्धाचं टीचिंग खरोखरच मला निब्बाणाला नेईल का, नाही का, हे असं अशा पद्धतीने रिनन्सिएशन किंवा नेक्खम्म करून काही मला मिळणार आहे का, हे तर मला स्वतःला टॉर्चर आहे किंवा त्रासदायक आहे. ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या आपल्या मनामध्ये शंका येतात, डाऊट्स येतात, त्या विचिकिच्छा आहेत, नाही का. तर त्या विचिकिच्छा तोडून जेव्हा आपण बुद्धांवरती आपली श्रद्धा बळकट होते तेव्हा हे बंधन सुद्धा तुटते, विचिकिच्छा. आणि तिसरं आहे शीलबद्ध पारामासो,
म्हणजे कर्मकांड. मी असं केलं तर मला हे होईल, मला अमुक अमुक पद्धतीचं रिच्युअल केलं तर मला दुःखातून मुक्ती होईल, अशा पद्धतीचे जे मनामध्ये डाऊट्स असतात किंवा आपल्याला ते रिच्युअल्स कर्मकांड करायचे असतात, तेव्हा आपण या बंधनामध्ये अडकून पडलेलो असतो. तर जेव्हा आपण हे सगळं सोडून देतो कर्मकांड, तर तो झाला शीलबद्ध परामासो. तर ह्या 3 बंधनं तोडल्याबरोबर तो व्यक्ती स्वतःपन्न होतो. नंतर येतं सगदागामी. मग येतो ह्या सगदागामीमध्ये पुढचे बंधनं येतात, ते म्हणजे कामछंदो, सेन्च्युअल प्लेजर्स, आणि व्यापादो, द्वेष, नाही का. तर हे जे 2 बंधनं आहेत, हे लाईट लिहिलेले आहेत मी, कारण हे बंधनं पूर्ण तुटलेले नाही आहेत त्याचे, ते विकर झालेले आहेत, कमकुवत झालेले आहेत. तर जेव्हा हे पुढचे 2 बंधनं कमकुवत होतात, म्हणजे 3 पहिले तर तुटलेच, आणि त्यानंतर चौथा आणि 5वं बंधन जेव्हा थोड्या प्रमाणात, कमी प्रमाणामध्ये ते लागू पडतं, त्यावेळेस तो सगदागामी होतो. आणि पुढे अनागामी. तर हे शेवटचे 2 आहेत, चौथं आणि 5वं, हे पूर्णपणे तुटतात. कामछंदो, सेन्च्युअल प्लेजर्स, आणि द्वेष, हे जेव्हा पूर्णपणे निघून जातात, तर तो व्यक्ती अनागामी होतो. हे झाले पंच ओर भाग्य आणि संयोजनाने. त्यानंतरचा पुढचा भाग आहे अर्हत. तर रूपरागो, स्वतःच्या रूपाबद्दलची आसक्ती. अरूपरागो, मला असं रूप नको आहे त्याच्याबद्दलची आसक्ती, मला हे रूपच नको आहे त्याबद्दलची आसक्ती, हे एक बंधन आहे. मानो, इगो, मी असा, मी तसा, मी इतका श्रेष्ठ, हे जे मानव आहे, हा जो अहंकार आहे, हा सुद्धा जेव्हा तुटतो, तेव्हा हे बंधन, मानवचं बंधन तुटते. उद्धच्च म्हणजे चंचलता. मग तेव्हा सुद्धा, म्हणजे अर्हत पदापर्यंत पोहोचेपर्यंत सुद्धा उद्धच्च मनाची चंचलता ही सुद्धा राहते, हे लक्षात घ्या. आणि शेवटचं बंधन आहे अविद्या, दॅट इज इग्नोरन्स. तर इग्नोरन्स ऑफ व्हॉट? इग्नोरन्स ऑफ त्रिलक्षणा, दॅट इज अनिच्च, अनंत अँड दुःख. हे जे जेव्हा तो यथाभूत यान दर्शन करतो की एव्हरीथिंग इज इम्परमनंट, अनिच्च, नंतर अनंत, की माझ्यामध्ये कुठलंही नाही, माझा मी आहे, किंवा न मे सो आत्ता, मी स्वतः आहे, हे माझं आहे, हे जेव्हा त्याचं पूर्णपणे जो विश्वास असतो तो तुटून जातो, कारण त्याने ते रिअलाइज केलेलं असतं की माझ्यात असं माझं काही नाही, ही आहे अविद्या, ही सगळ्यात शेवटी जाते. तर हे 5ही शेवटचे बंधन आहेत, जेव्हा तुटतात तेव्हा तो अर्हत होतो. तर ह्या 5 बंधनांना म्हटलेलं आहे पंचोद्भागियानी संयोजनानी. अशा पद्धतीने हे 10 संयोजन आपल्याला या ठिकाणी तोडायचे आहेत या अर्थकथेच्या माध्यमातून. तर बघितलंय की यासाठी नेखम्म पारमिता जर हायलाइट केली आपण, तर असं लिखते की बाबासाहेबांनी सुद्धा हे जे नेखम्म केलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की नेखम्म कसं काय केलेलं आहे? त्यांनी तर असं बुद्धांसारखं घरदार सोडून जंगलात नाही गेलेले आहेत. तर जंगलात जाणं आवश्यक नाही आहे. हे आहे संसार सुखाचा किंवा ऐहिक सुखाचा त्याग, आणि तो त्याग बाबासाहेबांनी केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी तर दुःखात अडकलेलो तर आहे, मी तर या अत्याचाराच्या किंवा जो असमता आहे, नाही का, याच्यामध्ये तर आम्ही ह्या दुःखामध्ये गोरफटलेलो आहे किंवा पूर्ण एंटँगल झालेलो आहे. तर याचं काहीतरी सोल्युशन असेलच ना. हा जो दुःख तोडण्याचा जो मार्ग आहे तो शोधण्याला बुद्धांनी घरदार सोडलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी सुद्धा घरदार सोडलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं जे एक कार्य आहे, हे महान कार्य आहे, याला आपण नेखम्म निश्चितपणे म्हणू शकतो. तर नेखम्म करताना मग आपल्यासारख्या व्यक्तींनी काय, सामान्य व्यक्तींनी कुठली प्रेरणा घ्यायची, नाही का. तर आपण घरदार सोडणंच प्रत्येकाला जमेल असं नाही. तर अशा वेळेस आपण एक 10 दिवसाचं का होईना आपण निखम्म करू शकतो. 10 दिवसामध्ये एका सेक्ल्युजन ठिकाणी जाऊन आपण स्वतःला तपासू शकतो. आणि जेव्हा आपण स्वतःला तपासायला लागतो, तर तेव्हा आपल्याला लक्षात की आतापर्यंत जे काय मी माझं म्हणत होतो, हे माझं, हे माझं, हे माझं, नाही का. आणि त्या बंधनामध्ये आपण इतकं अडकलेलं असतो की
जसं की ही माझी पत्नी माझ्या पद्धतीनेच वागली पाहिजे, माझ्या पद्धतीनेच ऐकलं पाहिजे, माझा पुत्र मी जसं म्हणतो तसंच ऐकलं पाहिजे, हे सगळे माझे हिरे जवाहरात मणिकुंडलेसु हे सगळे माझे आहेत. हे जेव्हा तो मनामध्ये ते त्यांनी जे बिंबवलेलं असतं, तिथे गेल्यानंतर तो हळूहळू स्वतःमध्ये तपासायला लागतो. तर त्याच्या लक्षात येतं की बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे अरे हे याच्यामध्ये मीच नाही आहे माझा, हे त्याला समजायला लागतं. हळूहळू का होईना आपण समजायला लागतं की अनिच्छ पहिल्यांदा त्याला बोध होतो, तो अनिच्छता. एव्हरीथिंग इज इम्परमनंट, एव्हरीथिंग इज इम्परमनंट. हे माझं जे म्हणतो मी, हे असं माझं काहीच नाही, हे शरीर माझं नाही, या शरीरातले अवयव माझे नाहीत. याच्यानंतर मी असं म्हणू शकत नाही की माझ्या अवयवांना तू असं वागलं पाहिजे, किंवा तू म्हातारं नाही झालं पाहिजे, किंवा असं दिसायला पाहिजे, माझं रूप असं असावे, असं रूप नसावं. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपण म्हणू शकतो, पण त्याच्यावरती माझं कुठलंही नियंत्रण नाही. हे जेव्हा त्याला हळूहळू करायला लागते की हे तर सगळं बदलणार आहे, आणि जे बदलणार आहे ते दुःख आहे. तर बुद्धांचे जे 3 तत्व आहेत, अनंत लक्षण नाही का, नो सेल्फ, हे जेव्हा कळायला लागतं तर त्याची जे आतमधले जे बंधन आहेत, जी आसक्ती आहे स्वतःबद्दलची आणि माझं माझं म्हणण्याची, ती कुठे ना कुठे तुटायला लागते. तो जसा जसा त्या ध्यानामध्ये किंवा स्वतःला रिट्रोस्पेक्शन करत असतो, आतापर्यंत तर तो तो बहिर्मुखी असतो, पण आता तो अंतर्मुखी झालेला आहे. अंतर्मुखी होऊन तेव्हा ज्या तपासल्यानंतर त्याचे जे बंधन आहेत ना, खिळखिळे व्हायला लागतात, हळूहळू तुटायला लागतात. 10 दिवसाचा नेक्खम्मा करून तो परत आल्यानंतर घरचे निश्चितच त्याचे स्वागत करतात, कारण त्याच्यामध्ये बदल झालेला असतो आणि तो बदल त्याला वृद्धिंगत करत करत न्यायचा असतो. तर ही प्रेरणा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. तर असंही नेक्खम्मा आपण करूया, प्रत्येकाने ती प्रेरणा घ्यावी. आणि या ठिकाणी आपण धम्मदेसना माझी शांतपणे ऐकून घेतली, त्याबद्दल मी परत सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगलम. साधू 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 सर. साधू 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 साधू. धन्यवाद सर. आजच्या या महत्वपूर्ण जातकाचं आपण आपल्या ओघवती भाषा शैलीतून आम्हा श्रोत्यांना अगदी सहजपणे समजेल अशा सोप्या पद्धतीने आपण विवेचन केलं. आपण त्याचे विश्लेषण करताना सर्वंकष आढावा घेता आणि त्याचा स्पष्टार्थ, जसं बंधागार सांगितलेला आहे की पिंजऱ्यामध्ये बंद असलेली व्यक्ती त्याला बाहेरचे जग आहे, या जो स्पष्टार्थ आणि भावार्थ अगदी लीलया समजावून सांगितला. तर आता या ठिकाणी आपण जे जातक वाचलं त्याच्यावरनं बंधन आणि त्या बंधनातनं मुक्त होण्यासाठी ऐहिक सुखांना तोडून किंवा ऐहिक सुखांना बाजूला सारून जो ते आव्हान स्वीकारतो आणि बाहेर जातो, तोच त्या ठिकाणी यशस्वी होतो किंवा तोच धैर्यवान पुरुष म्हटलं जातं. आणि यासाठी बरीचशी उदाहरणं आपण दिलेली होती. दोरखंड आहे, साखळदंड आहे वगैरे. मी निसर्ग सरांनाच विनंती करते की सर तुम्ही 2 शब्द बोलावे आणि आपण पुढे कार्यक्रम करूया. धन्यवाद मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज जे जातक होतं, बंधन आगारिक जातक 201 नंबरचं आहे आणि लबाने सरांनी मला वाटतं धम्मपदामधलं पण त्यांनी समजून सांगितलेलं होतं. हाच विषय तिकडे पण आलेला आहे आणि जातकामध्ये पण आलेला आहे. तर हे बंधन जे आहे जातकाचं मार्फत जे सांगितलेलं आहे ते खूप चांगल्या तऱ्हेनं, म्हणजे खूप अभ्यासपूर्ण त्यांनी आणि मोजक्या शब्दात सांगितलेलं आहे. तर म्हणजे बुद्धांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की बरेच बंधनं जे आहे आपल्याला दिसतात, म्हणजे दृश्य स्वरूपात असतात, त्यामुळे दिसतात. म्हणजे कैद्याचे जे आहेत, जेलमध्ये जे कैदी आहेत, त्यात त्यांना कोणाला दोरीनं बांधलेलं असतंय, कोणाला साखळदंडाने बांधलेलं असतंय, कोणाच्या गळ्यात बांधलेलं असतं साखळदंड, कोणाच्या पायात. म्हणजे तो जो गुन्हेगार आहे तो किती घातक आहे किंवा त्याचं गुन्ह्याचं स्वरूप किती तीव्र आहे त्याच्यावर त्याला तशी शिक्षा दिलेली असते. आणि ते बंधनं आपल्याला साखळदंडाच्या रूपात आपल्याला दिसतात आणि त्याने गुन्हा केलेला आहे आणि तो कैदी आहे आणि तो अशा बंधनात आहे. तर हे दृश्य स्वरूपात आहे, व्हिज्युअल याच्यात तुम्ही ते बघू शकता आणि त्याची तीव्रता तुम्ही बघू शकता की
हे किती दृढ बंधन आहे. तर त्याच संदर्भात बुद्धाने म्हणजे इतकं चांगलं याच्यावर कसं धम्माकडे आणतात ते, आणि दृश्य स्वरूपात दिसणारे बंधनं तुम्हाला कळतात पण अदृश्य स्वरूपातले बंधनं तुम्हाला कळत नाही. दृश्य स्वरूपातले बंधनं तुम्हाला तोडायला सोपं जात आहे किंवा ते बंधनं कळल्यामुळे त्यातून निघायचा प्रयत्न करता, पण अदृश्य स्वरूपातले जे बंधन आहेत, जे अटॅचमेंट आहे, ज्या तृष्णा आहे, माता पिता घर दार संपत्ती किंवा तुमचे जे विकार असतील, आसक्ती ज्या काही असतील, ते तुमच्या लक्षात येत नाही, कारण तुम्ही भौतिक जीवनात एवढे गुरफटलेले असता आणि त्या इच्छा पूर्ण करायच्या, त्या तृष्णाच्या मागे लागून तुमचं पूर्ण आयुष्य खतम होत आहे, तोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही की या तृष्णा आहेत, हे मानसिक बंधन आहेत, शृंखला आहेत, ते कळत नाही. आणि बुद्धांनी या गाथेमध्ये कथेमध्ये आणि अनेक ठिकाणी जे ही जी अदृश्य बंधनं जे आहे त्याबद्दल सांगितलं. आणि तेच जे आहे लबाने सरांनी खूप सविस्तर सांगितलेलं आहे. तर आपल्याला फक्त एवढीच विनंती आहे की दृश्य आणि अदृश्य बंधनाचा जर चांगला विचार केला तर आपल्याला त्यातून बाहेर निघायला सोपं हे जातं, मदत करते. आणि तोच बालाने सरांनी सविस्तर आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि मी इथेच थांबतो कारण काहींना प्रश्न विचारायचे आहेत आणि लबाने सर त्याला उत्तर देतील. मी इथे थांबतो. लबाने सर आपला खूप खूप धन्यवाद. पीपीटी ग्रुप जो आहे, धम्मसाकाचा जो ग्रुप आहे, आयोजक आहे, त्यांचे पण खूप खूप मी आभार मानतो. आणि उपासक उपासिका जे आहेत, श्रोते जे आहेत, त्यांचे पण खूप आभार मानतो की इतकं चांगलं जाता आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालं आणि तुम्ही प्रत्यक्ष त्यात प्रतिक्रिया देऊन सहभाग नोंदवता. सगळ्यांना खूप खूप आभार सगळ्यांचे. थँक्यू. दिलीप गायकवाड सर, तुमचा काही प्रश्न आहे का? विचारा. जय भीम सर, नमो बुद्धाय. तुम्ही छान अतिशय सुंदर पद्धतीने आणि खूपच परिणामकारकरीत्या ही गाथा समजावून सांगितली. तर तुम्ही ह्या गाथेचं विश्लेषण करता करता तुम्ही बाबासाहेबांचा पण उल्लेख केला होता बोधिसत्व ह्या अनुषंगाने. हो आणि हो. त्यांचा जो त्याग आहे त्याची तुलना बोधिसत्वाने जसं तो घरातून निघून जाताना केली होती, निक्कम्म म्हणून त्याच्याशी हो. तुलना केली. तर याच्यामध्ये हे सगळं करत असताना तर मला एक असं आठवतंय की बाबासाहेबांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजे ते समाज बंधनातून म्हणजे मुक्ती मिळवण्यासाठी किंवा दुःखातनं मुक्ती मिळवण्यासाठी, की जोपर्यंत गुलामाला गुलामीची जाणीव करून देत नाही तोपर्यंत तो बंड करून उठत नाही आणि त्यातनं मुक्तता करत नाही. तर मला वाटतं ही प्रेरणा त्यांना कदाचित ह्या बुद्धांच्या याच्यातूनच त्यांना मिळाली असेल आणि त्यांनी ती आपल्याला या सामाजिक चळवळीच्या याच्यासाठी ती वापरायला दिली असेल असं मला वाटतं. बरोबर आहे का सर ते? ऍग्रीड. साधू. ही धैर्यवान लोकांची क्वालिटीज आहे. थँक्यू सर, थँक्यू. नैनाताई, प्रश्न आहेत का कोणाचे अजून? नाही आहेत मॅम. करूया आपण. समारोपाकडे जाऊया. हो 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 हो. ओके, थँक्यू. धन्यवाद. आपण सर्व धम्मसाकरच्या टीम व पीपीटी टीमचे ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडू शकतो. तसंच मी धन्यवाद देते आपल्या USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन तर करतातच, याशिवाय कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो ते सुद्धा यांच्या या अथक परिश्रमामुळेच ही आपल्याला फार मोठी त्यांच्याकडनं मिळालेली देण असते. सर्वात महत्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत सुद्धा, तसंच शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा, की जेणेकरून आपल्या धम्माच्या छायेत जे काही ज्ञानकण आपण मिळवत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचूया आणि त्यांना सुद्धा या निब्बाणाच्या मार्गावर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्ग सापडो, अशी अपेक्षा करूया. सर्वांचं जीवन सुखी हो, सर्वांचं खूप खूप मंगल हो, सर्वांना खूप खूप मंगलमेत्ता. आणि यानंतर
आपण धम्मपालन गाथा आणि शरणतयाने याची सांगता करतो, तेव्हा नलिनी मॅडमने मी पुन्हा विनंती करते की ताई आपण या ठिकाणी धम्मपालन गाथा करून घेऊन आपल्या या कार्यक्रमाचा समारोप करावा आणि समापन करावा. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. खूप खूप मंगल मूर्ती. साधू साधू. सब पाप सकरण कुशल उपसपदा सचित्त परियोदपनम् एतं बुद्धानुशासनम् धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वाणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु